नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जो 8वीचा एन-एम-यू-एस पेपर झालेला आहे तो पाहणार आहे. त्याची कट ऑफ किती राहणार आहे ते पण पाहणार आहे आणि संभावित जो निकाल येऊ शकतो किती तारखेला तो पण आपण पाहणार आहे. दोन्ही पेपर पाहणार आहे. दोन्ही प्रश्नाची उत्तरं सांगणार आहेत. तर व्हिडिओ सुरुवातीपासून पहा. गणिताचे एक्सप्लेनेशन करू शकतो आपण व्यवस्थितपणे. तर त्यामुळे आपण पहिले कोणता पेपर झालेला आहे आपल्याला पहिले आपला जो सिरियल वाईज होता तो त्यानुसारच घेऊ आपण. पहिले आपला मॅथचा पेपर झालता. मॅथ घेऊ, नंतर आपण सॅट पेपरचे प्रश्न उत्तर पाहू. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. जे पण नवीन आहेत ते चॅनेलला सबस्क्राईब करा. एका मिनिटात सुरुवात करू आपण सर्व. आणि कमेंट आपले राहू द्या चालू. आपले दोन्हीकडून कमेंट राहू द्या, म्हणजे आपण पाहूत उत्तर तुमचे किती आले आणि तुमचा नंबर लागू शकतो का. आणि मी कट ऑफ सांगणार आहे, तुम्हाला देणार आहे कट ऑफ. ही आपली कट ऑफ राहणार आहे. तर ह्या कट ऑफ नुसारच तुम्हाला मार्क असायला हवे. ठीक आहे. ही तुमची मेरिट लिस्ट राहणार आहे. ही पासिंग लिस्ट आहे. पासिंग लिस्ट फक्त 58 मार्क लागतात कॅटेगरीला पास व्हायला आणि ओपन वाल्याला 72 मार्क लागतात. याच्यात हँडिकॅप पर्सनचं वेगळं आहे. आणि हे तुमचं मार्कशीट आहे. ही कट ऑफ राहील ओपनला 115 ते 120 मध्ये, 110 ते 115 मध्ये EWS ला. ओबीसीची कट ऑफ, SC आणि ST ची कट ऑफ ही अशी राहू शकते. ठीक आहे. याच्यामध्ये थोडेसे फार काही नाही. याच्यामध्येच तुमची कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. एखादा मार्क इकडे तिकडे राहू शकतो, पण याच्यामध्येच कट ऑफ राहणार. तर आपण दोन्ही पेपर पाहू. दोन्ही पेपर मी घेणार आहे. दोन्ही प्रश्नाचे पेपरचे उत्तर घेणार आहे. तर पहिला नंतर सॅट मॅथ सॅट. ठीक आहे. तर पहिलं जे आहे पहा, तुम्ही तुमचे उत्तर पण मला कमेंटमध्ये टाकायचे आहेत. असं नको, वन साइडेड नको आहे ना. दोन्ही साइडेड. ठीक आहे. आपल्या स्क्रीनवालं काही हे नाहीये. ठीक आहे. तर उत्तर तुम्हाला स्वतः पण द्यायचे आहे. तुम्ही काय केलं उत्तर, याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. तुम्ही काय दिलं उत्तर सांगा बरं मला. फटाफट उत्तर द्या. दोघे लाईव्ह आहेत. मला वाटतं दोघेही उत्तर देत नाहीत. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईकचे पण पैसे लागत नसतात, सबस्क्राईबचे पण पैसे लागत नसतात. आपण पाठ्यपुस्तकावर आधारित बरेचसे व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. आणि तुमचे मार्क कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. ठीक आहे. ही मेरिट लिस्ट आहे. या मेरिट लिस्टनुसार जर तुमचे मार्क असतील इकडचे, हे पासिंगचे असतात, पासिंगचे पाहू नका, इकडचे मार्क पहा. इकडे मार्क असतील तर तुमचं नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप ही भेटणार आहे. व्हिडिओला लाईक करा त्याच्यासाठी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. किती दोनाचे बरोबर आले, दोन्हीला दोन्ही. ठीक आहे. किती मार्क पडणार आहे ते सांगायचं. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ए आहे. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. चौथ्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे, 5व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 6व्या प्रश्नाचं उत्तर पण पर्याय क्रमांक 1 असंच होतं. 7व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. व्हिडिओला लाईक आतापर्यंत कोणीही केलेलं नाहीये. अपेक्षा करतो सर्व विद्यार्थी आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करतील. चॅनल आपलं काही स्क्रीनवाला नाहीये. पर्याय क्रमांक 8चं उत्तर पर्याय 2 आहे. 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्हीचे उत्तर सांगणार हा मी. पेपर सेट 1 आणि पेपर सेट 2 या दोन्हीचे उत्तर मी सांगणार आहे तुम्हाला. 10व्याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3.
11व्या ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे आपल्या याच्यात. त्यानंतर 12व्या ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 13व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 14व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. किती जणांचे उत्तर बरोबर आले सांगा बरं आतापर्यंत. किती मार्क पडतील ते पण सांगायचे आपल्याला. पर्याय क्रमांक 15चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 होतं 15चं उत्तर. 16व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 17व्या ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. आपली कट ऑफ मी सांगितलेली आहे आधीच. ठीक आहे, कट ऑफ ही तुमची ह्या प्रमाणात राहणारी कट ऑफ. कोणाला किती मार्क पडणार आहेत ते मला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगायचे. तुम्हाला किती मार्क कट ऑफ, तुमची मार्क किती पडणार आहे, तुमची कॅटेगरी सांगायची, जिल्ह्याचं नाव, कारण जिल्ह्यावाईज ही कट ऑफ वेगवेगळी असणार. विदर्भाची कट ऑफ थोडीशी कमी असते, एवढं लक्षात ठेवा. ही कमीत कमी जी असते ती विदर्भाचीच असते सहसा. याच्यापेक्षा पण कमी असते कट ऑफ. ठीक आहे, याच्यापेक्षा पण कमी असते कट ऑफ. विदर्भाचे जेवढे पण विभाग आहेत त्यांची कट ऑफ याच्यापेक्षा पण कमी असू शकते. 18व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 19व्या ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. व्हिडिओला लाईक करा. लाईक तर कुणीही केलं नाही अजूनही. 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 22व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा पहिला लाईक आलेला धन्यवाद ज्या कुणी विद्यार्थ्यांनी लाईक केलेला आहे. पहा, स्क्रीनवाल्या चॅनलला सर्वच लाईक करतात, छोट्या चॅनलला लाईक करत जा. 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 25व्या ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. त्याच्यानंतर 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 29व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 30 नंबर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 31 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 32चं उत्तर काय असू शकते याचं उत्तर? त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याचं. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 नसून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 4 आहे याचं. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर पण ह्याप्रमाणे आपली मार्क एवढी राहणार आहे. ठीक आहे, कॅटेगरी पण सांगायचं कॅटेगरी, कारण ह्या वेळेचा पेपर फार सोपा होता. यावेळेचा पेपर मागच्या वेळेचा पेपर थोडासा अवघड होता. 24व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपं होतं बघा. इथं 1 कांडी होती, इथं 3 कांड्या होत्या, इथं
5 कांड्या होत्या, इथे 7 होत्या. मग 9 कांड्या बघायच्या होत्या कुठं आहेत. आणि 35 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक. लाईक करा, लाईक केलेलं आहे धन्यवाद. जो कोणी आणि लाईक केले आहे त्याला मनापासून धन्यवाद. 36 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दुसरा लाईक आलेला आहे, धन्यवाद. ज्यांनी कोणी लाईक केलेलं आहे त्यांनी. 37 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी सर्वात आधी दिलेले आहेत. गणिताचे उत्तर जे आहेत ते स्पष्टीकरणासहित मी सांगितलेले आहेत माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. 38 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 39 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. धन्यवाद व्हिडिओला लाईक केल्याबद्दल. ज्यांनी कोणी लाईक केलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव टाकू शकतात. आपलं नाव नक्कीच घेतलं जाईल. 40 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काही नाही, ह्याचा वर्ग करायचा आणि याचा वर्ग करायचा. 15चा वर्ग येते 225, 11चा वर्ग येते 121. या दोघांची बेरीज केली 225 आणि 121 तर हे त्याचप्रमाणे 6चा वर्ग 36, 14चा वर्ग 196. या दोघांची बेरीज केली की येऊन जाते याचं उत्तर. अतिशय सोपा ह्यावेळेसचा मागच्या वेळेसच्या पेक्षा हा पेपर होता. 41 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. सोपे होते सर्व प्रश्न. 42 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 नंबरचं उत्तर होतं. स्मार्ट याला 142 लिहितात तर 4 न याला आपण 86 हे जर तुम्ही काढलं सांकेतिक भाषेत तर उत्तर येऊन जातं. ठीक आहे. कट ऑफ मी पुन्हा पुन्हा मध्ये मध्ये सांगतच असतो. कट ऑफ ही तुमची कट ऑफ राहणार आहे. ह्या कट ऑफनुसार तुमचे मार्क टाकायचे कमेंट बॉक्समध्ये. आपल्या जिल्ह्याचं नाव, कॅटेगरी आणि तुमची कट ऑफ ही राहणार. 44 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 45 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 46 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक राहूया. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 47 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 48 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 49 या प्रश्नाचं उत्तर होतं तुमचं पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं याचं. दोन्ही प्रश्नाची उत्तरे एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. 50 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. कोणाचा मेसेज आलेला मुझे आंसर की ये का आंसर शीट भी मैंने अपलोड किया है मेरे दूसरे वीडियो में, तो आप वहां से जाके आंसर की एक ये ले सकते हो. किसका नाम है? जयश्री पाटिल ऐसा है. तो मैंने मी ए आन्सर की ही पाठवलेली आहे दुसऱ्या याच्यामध्ये. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप पण करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओला हाईप नक्कीच करतील. आणि आपले येणारे व्हिडिओ पहा. आपण व्यवस्थित स्पष्टीकरणासहित उत्तर सांगितलेले आहे. याचं मी उत्तर शीट दाखवलेली आहे. याच्यानंतर आपण याची पण करू आपण. 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 51चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3.
व्हिडिओला लाईक करा. लाईक नाही द्या तुमच्याकडून, कंजूसी करू नका. 8वीचे मुलं एकदम हुशार आहेत, त्यावेळेसचे हुशार होते. कारण मी ह्यावेळेचा अनुभव घेतला. ह्यावेळेसची बॅच नक्कीच हुशार होते. 52 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 53 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. व्हिडिओला फक्त जेवढी कंजूसी, पैसे काहीच लागत नाहीत लाईक करण्यासाठी. 54 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. काही लागत नाहीत. मी थांबतो, व्यवस्थित टाइम घ्या, उत्तर पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनेलला सबस्क्राईब पण करत नाही, व्हिडिओला लाईक पण. मग अजून एका विद्यार्थ्याने केला, धन्यवाद त्या विद्यार्थ्याचा. व्हिडिओला लाईक करत जा. लाईव्ह जे नाही पुन्हा येतील नंतर, लाईव्ह व्हिडिओ चालू आहे. जे व्हिडिओ लाईक करतील त्यांचा धन्यवाद. 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कोणाचे उत्तर आले बरोबर सांगा बरं. किती आले तुम्हाला मार्क? मी कॅटेगरी वाईज तुम्हाला कट ऑफ दिलेली. कॅटेगरी वाईज ही कट ऑफ तुमची आतापर्यंत राहिलेली नाही. कोणाला मार्क पडले सांगा बरं, इमानदारीनं सांगायचे किती मार्क पडू शकतात. ठीक आहे, आणि मला सांगायचे कमेंट बॉक्समध्ये टाकायचा. 55 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 56 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 59 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. व्यवस्थित पहा आपले उत्तर. 61 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 62 उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. सोमनाथ टकलेने मेसेज केलेला आहे, निकांत. काय निकांत अर्थ काय? 63 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळीला पण आपले व्हिडिओ शेअर करा. आपले बरेचसे व्हिडिओ आहेत, ते नक्कीच तुम्ही शेअर करसाल. शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेले आहेत काही. किती मार्क पडतील ते पण सांगायचे आहे आपल्याला. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 64व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही प्रश्नाची उत्तर मी देणार आहे. दोन्ही पेपर मॅट आणि सॅट. 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 66 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपले जवळजवळ सगळेच प्रश्न बरोबर असतात. एखादा प्रश्न सोडला तर तो पण बरोबरच असतो, पण माणूस हा चुकीचा पुत्र आहे, त्यामुळे एखादा प्रश्न सोडला तर बाकी सगळे बरोबर असण्याची शक्यता आहे. 67 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 68 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. सत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 71 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 72 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 73 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 74 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 75 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
76 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 77 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 78 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 79 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 80 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 81 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. किती मार्क पडले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे आपल्याला. 82 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 83 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 84 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. फक्त स्क्रीनवाल्याच चॅनेलला सबस्क्राईब करायचं हे धोरण नका ठेवू. 85 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 86 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 87 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं याचं. 88 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 89 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. आणि 90 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपण हे मॅथचं तर घेतलं. आता आपण सॅट ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. मॅथ आणि सॅट हे दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार. त्यामध्ये सॅट ह्या पेपरमध्ये तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. सॅट आता आपण सॅट ह्या प्रश्नाची तयारी उत्तर पाहणार आहोत. मॅट आणि सॅट दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तिसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. चौथ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. सुरुवातीचे मुलं बरेचसे सबस्क्राईब केले, लाईक केले, पण आता भरपूर मुलं सबस्क्राईब करत नाही आणि लाईक पण करत नाही. 5व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 6व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 8व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, जर परीक्षा ही तुम्ही उत्तीर्ण झालात आणि मार्क पडले तुम्हाला कट ऑफ नुसार, ह्या कट ऑफ नुसार मी तुम्हाला दाखवणार आहे, तर नक्कीच तुम्हाला याच्यापासून तुम्हाला 1250 ही रक्कम दरमहा तुम्हाला येणार आहे. 15,000 रुपये रक्कम तुम्हाला दरवर्षी येणार आहे आणि ही 4 वर्षी तुम्हाला रक्कम भेटणार आहे. 9 नंबरचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1. 8 नंबरचा पर्याय क्रमांक 1च होता. 10 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 11 नंबरचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 12व्याचं पण उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे.
13व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 15व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 17व्या प्रश्नाचं पण उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 18व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 19व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 20व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. किती मार्क पडले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आपल्याला. 22व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 23व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 24व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 25व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 26व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 27व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 32व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यस, पेपर फारच सोपा होता हा. 37व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं. 38व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. मागच्या वर्षीच्या पेक्षा हा प्रश्न बराच सोपा होता. एकोणचाळीसच्या प्रश्नाचं उत्तर होतं प्रश्न क्रमांक ए. आपली जी पण मार्क असतील ते आपल्याला टाकायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये. ही तुमची कट ऑफ राहण्याची शक्यता ह्या वेळेसची आहे. ही दरवर्षी अशीच कट ऑफ राहते. यावेळेस पण याच्यात 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात, पण हीच कट ऑफ राहण्याची शक्यता तुमची आहे. ठीक आहे. ओपन कॅटेगरीची 115 ते 120 मध्ये, PWS ओपन कॅटेगरीमध्ये 110 ते 115 मध्ये, ओबीसीची 100 ते 110 मध्ये कट ऑफ राहू शकते. SC कॅटेगरीची 85 मार्क ते 95 मार्क, 90 ते 98 STची कॅटेगरीची कट ऑफ राहू शकते. त्याच्यानंतर 40व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 42 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 43 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं, थोडा कन्फ्युजन का हा असा प्रश्न होता, पण त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3.
44 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 6 लाईक केलेले आहेत. व्हिडिओला लाईव्ह 7 जण आहेत. एका कोणत्यातरी विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं नाही. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 46 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 47 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला आभारी राहील मी. 48 या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 49 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 50व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला कट ऑफ आधीच सांगितलेली. कट ऑफ आपली या प्रमाणात राहणार आहे. कुणाला जेवढे मार्क पडले त्यांनी आपले कट ऑफ नुसार मार्क टाकायचे आहेत. आपल्या कॅटेगरीचं नाव टाकायचं आहे. पन्नासचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 51 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 52 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 53 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 54 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 55 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 56 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 57 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 58 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 59 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. त्याच्या पुढचे प्रश्न 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण लगेच करू. एकसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 62 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 63 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 64 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 65 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 66 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 67 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपले मार्क कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 68 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 70 या प्रश्नाचं उत्तर होतं मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो? तर राष्ट्रपती. अतिशय सोपं होतं उत्तर. याचे मी सर्व प्रश्नाचे उत्तर डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. आता इथे फास्ट घेत. याचं उत्तर होतं 2. अभ्यासक्रमावर आधारित असा आहे, पूर्णही होतं. याची परिमिती पाहिली, सर्व बाजूची बेरीज केली तर तुम्ही, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. जी संख्या मायनस मध्ये दोन्ही संख्या आहेत, जी संख्या जेवढी छोटी असते तीच मोठी संख्या असते.
त्याच्यामुळं -2 आणि -7 याच्यामधली जर मोठी संख्या पाहिली तर -2 आहे. तर म्हणून ही मोठ्या संख्येचं चिन्ह आहे. ह्या ह्याच्यावर ठीक आहे, ही संख्या मोठी आहे. अतिशय सोपं असं होतं. 74 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 उत्तर होतं. अतिशय सोपे उत्तर होते. याचं विस्तारित रूप करायचं होतं, याचं विस्तारित रूप करायचं होतं, उत्तर काढायचं होतं. मी याची सर्व उत्तरं माझ्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. 75 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 76 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 77 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 78 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 79 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 80 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 81 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 82 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 उत्तर होत आहे. 83 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 84 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 85 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 86 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 87चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. पास होण्यासाठी किती मार्क घ्यावे लागतात? पास होण्यासाठी मी सांगतो, आधी पण सांगितलेलं आहे. 88 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. होऊ दे एवढं, नंतर डिस्कस करू. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 79 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि 89 आणि 90 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचे उत्तर सगळं डिटेलमध्ये मी सांगितलेले आहे. एकच मिनिट विचारतो मित्रांनो. 23 ठीक आहे. तर याची जी ही संभावित उत्तरपत्रिका आहे तुमची, ठीक आहे, मेरिट लिस्टनुसार. ठीक आहे, मेरिट लिस्ट नुसार तुम्हाला जर मार्क असतील तर नक्कीच तुमचा नंबर लागण्याची शक्यता, म्हणजे तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे नक्कीच मिळू शकते. पण एवढे मार्क ज्यांना आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकायचा, इमानदारीनं आपलं नाव टाकायचं. उगाच असं नाही करायचं की आपल्याला मार्क कमी आहेत आणि कमी असले तरी टाकायचं, घाबरायचं नाही. आपण इम्प्रूव्हमेंट नक्कीच करू पुढच्या परीक्षेमध्ये. पण ह्या वेळच्या परीक्षेमध्ये जे मार्क आहेत ते नक्कीच खरे सांगायचे, कुठे अजिबात मार्क नाही सांगायचे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. ठीक आहे, बरेचसे जण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही, ते चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मार्क खरे सांगा. आपले मार्क असतील, कमी मार्क पडले तर काय हरकत नाही, पण जे पण मार्क असतील नक्कीच आपले स्वतःचे मार्क जे असतील ते इमानदारीने सांगा. ह्या उत्तरपत्रिकेनुसार ह्या मेरिट लिस्टमध्ये कमी जास्त होऊ शकते. जर तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून जाऊन पहा, आपला सर्व झालेला आहे, ही कट ऑफ राहू शकते. तर मेरिट ही मागच्या वर्षीचे अनुभव घेऊन आपण केलेली असते.
त्यामुळे नक्कीच अशामध्येच कट ऑफ राहते. पेपर सोपा होता, पण असं नाही की सर्वांना सोपा गेला तो. हुशार मुलंच असतात. मग त्यांची संख्या प्रमाणात राहते. त्याच्यामुळे घाबरायचे कारण नाही. जर तुमचे मार्क ह्या नुसार असतील तर नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. फक्त विद्यार्थ्याची जी अ, विद्यार्थी आहेत त्यांची कट ऑफ याच्यापेक्षा कमी राहू शकते. अ, पण आपल्याला इन जनरल टाकायचे आहे, त्याच्यामुळे मी फक्त नागपूर सोडून नागपूर, अमरावती सारखे जे डेव्हलप आहेत ते सोडून बाकीच्या जागेची कट ऑफ ही कमी असते. धन्यवाद एवढ्या आजच्यासाठी एवढं. पुन्हा घेऊन येऊ. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत जा आपल्या छोट्या चॅनलला चॅनल समजून बरेचसे जण सबस्क्राईब करत नाही, तर ते करू नका. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत जा आपले. धन्यवाद. चॅनलला हाईप ऑप्शन आला तर हाईप पण करा. आपल्या मित्रमंडळी पण हा आपला छोटासा विद्या कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करायचं. नक्कीच तुम्ही सांगणार आहेत एवढी खात्री आहे. पुढे पाहिल्याबद्दल धन्यवाद.